Oh,
नको नको मना बनतो माया जाळी काळा जाळी ग्रासावया काळाची हेवडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माया सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोरी भली भली काळाची हेवडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माया बापा तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एकाच कृपाने वाचोनी काळाची हेवडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माया पांडुरंग गुरु प्रथम नमन पांडुरंग गुरु प्रथम समचरण सर्वजन सम्मिलांबदाभं जगन्हितपाणि मंडन मंडनान तरुण तुलसीमाला कंदरं कुंजनिद्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरादयाळ तुमसानुग्रह लादलो पावनधालो चराचरी ध्यानमुदं गुरुमूर्ते पूजामुदं गुरुपदम् मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपां गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्वैश्चिदं गम्भीरं पुण्यसानं तरादेशितं तं नमादेशहृदयं नमामि गङ्गागिरियोगिराजम् शुचिः शीलः सदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने कैलासवासी रामभाऊ भिकाजी पवार यांचं असणारं प्रथम वर्ष श्राद्ध त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी ताईबाई रामभाऊ पवार मुलगा भास्कर रामभाऊ पवार सून संगीता भास्कर पवार मुलगी सौ नंदाबाई केसन येवले भाऊ दामू भिकाजी पवार रंगनाथ भिकाजी पवार गंगाधर भिकाजी पवार पुतण्या बाळासाहेब कारभारी पवार त्याचप्रमाणे बहीण गंगा भागीरथी लहानबाई गोरख आहेर बहीण गंगा भागीरथी नानीबाई फकीरा बेटुदे नातू मच्छिंद्र भास्कर पवार त्याचप्रमाणे गोरक्ष भास्कर पवार पंतू चिरंजीव कार्तिक कुमारी वैष्णवी सर्व पवार परिवार
पवार परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण भक्तगण भजनी मंडळ गायकवादक मंडळ पाहुणे मंडळ सेवेकरी महिला मंडळ सर्वांना धन्यवाद. प्रत्येक महिन्यात किती तारखेला येतात? 30 तारखेला. आणि गावातल्या 10 तारखेला येतात. मळ्यातल्या 30 तारखेला येतात. दोन्ही मंडळाला धन्यवाद. पुरुषांना वेळ मिळत नाही, महिला विचार भरून गावतात. त्यांना तुम्ही येऊ देता हे भाग्यच आहे ना. याला स्वसे रामभाऊ भिकाजी पवार यांचं प्रथम वर्ष श्राद्ध आहे. आज बेटामध्ये दिंडीचं प्रस्थान होतं. श्री क्षेत्र बेट सराला गोदावरी धाम ते आळंदी पायी दिंडी सोहळ्याचं आज प्रस्थान होतं. करूया थोडा वेळ सेवा. निमित्त श्राद्धाचं आहे. अभंग तुकोबारायांचं आहे. 4 चरणाचं आहे. काही ठिकाणी 5 चरणही म्हणतात, पण गाथे 4च पाहायला मिळतात. लोक 5 म्हणतात, गाथेमध्ये 4च आहेत, म्हणून आम्ही 4च म्हणलो. मनाला उपदेश करतायत तुकोबाराय. उपदेश करणे फार लोक येतो. सांगणारे सांगून मोकळं, ऐकणारे ऐकून मोकळं, करायचं कोणी. सगळ्यांना वाढली पौराणिक बोला काही वाढली नाही. त्यांनी पातेल्यात काय म्हणजे वांग्याची भाजी, मला का नाही वाढली? तुम्ही सांगितलं पोथीतून वांग्याची भाजी खायची नाही म्हणे. रसा रसा वाढत का हरकत आहे म्हणे. रसा रसा वाढायचं म्हटलं त्या फोडी डोकवून पाहायला लागल्या. त्या मातेने बिचारी चमचा लावला पोळ पडू नये म्हणून. याच्याला आळवं दाणकं कशाकडे लावलं म्हणजे फोड पडू नये. म्हणजे फोडी जर पडायची इच्छा असेल तुम्ही कशाला पडत रोखताय माहिती का? शेजारी म्हणलं मला तुम्ही तर म्हणले होते की चातुर्मासात वांग खाऊ नये. हो मी कुठं नाही म्हणतो म्हणजे. सगळे काम मीच करायचे का? सांगायचे मी, करायचं मीच का? एक काम मी करतो, एक काम तुम्ही करा. सांगायचं काम मी करतो, ऐकायचं काम तुम्ही करा. मग वागायचं कोणी जास्त नाही ठरवा. काय ते लोकांवर परिणाम होईल पडायचं. म्हणून उपदेश करणारा बद्दल एकतर ऐकणाऱ्याच्या मनामध्ये आदर असावा, तर त्याचा लाभ होतो. अथवा ऐकणाऱ्याची मानसिकता असावी. ऐकणाऱ्याची मानसिकता नसताना जर तुम्ही उपदेश केला तर किती विद्वान असेल का उपयोग? बरं, बरेच लोक विद्वान असतात, परंतु समोरच्या श्रोत्यांची क्षमता जर त्याला कळाली नाही तर त्या विद्वत्तेला महत्व नाही महाराज. आणि म्हणून श्रोत्याला झेपेल अशा प्रकारचा विषय मांडता आला पाहिजे. कठीण विषय सोपा करून सांगणं एवढं सोपं नसतं. कठीण विषय सोपा करून सांगता येणं त्यालाच विद्वान म्हणतात. श्रोत्याची मानसिकता जाणता आली पाहिजे. एकदा नावाला एक कार्यक्रम होता. धूत महाराज होते पंढरपूरचे. नाऊरच्या आश्रमावर, चैतन्य महाराजांच्या आश्रमावर त्यांचं प्रवचन ठेवलं 5 दिवसच. प्रवचनाचा विषय निवडला त्यांनी चांगदेव 65. पहिल्या दिवशी 500 लोक, दुसऱ्या दिवशी 400 आणि तिसऱ्या दिवशी 300. एक दिवसाला भेटतात आम्हाला भेटायला. ते चैतन्य महाराज घेऊन आले त्यांना. म्हणजे काय चालू म्हणजे आमच्याकडे कार्यक्रम चालू आहे. किती लोक आहेत? त्यावेळेला पहिल्या दिवशी 500 होते, आता 300 वर आले म्हणजे. लोक तर वाढायला पाहिजे, कमी कसे काय होत?
त्यांना वाटतं तुमचं प्रयोजन कशाला होतं म्हणजे चांगली उपासष्टीवर. आता नावर सारख्या गावामध्ये तुम्ही चांगले उपासाचे सांगताय, लोक कमी नाही व्हायचं काय पाहिजे. तुम्ही किती विद्वान आहेत हे महत्वाचं नाही, ज्यांच्या समोर तुम्ही मांडत आहात त्यांची क्षमता काय ती जर तुम्हाला कळाली नाही तर विद्वत्ता काय उपयोगाची. समोर ऐकणारे श्रोते जर त्या पद्धतीचे असेल तर काही हरकत नाही. एक गायक होता आणि विशारद झालेला होता पूर्वीच्या काळामध्ये. पायी चाललं, दुपारची वेळ, तहान लागली. एक शेतकरी आवत सोडून न्यारीला बसला होता आंब्या झाडाखाली. हा गेला, पाणी मागितलं त्याला. शेतकऱ्याने पाणी दिलं. जेव्हा टाइम न्यारी करून 2-2 घास खाऊ म्हणे आपण. त्या शेतकऱ्याला जेव पण घातलं, त्यालाही भूक लागली होती. बरं ठीक आहे, जेवले तो ग. आता याला म्हटलं शेतकऱ्यांनी आपल्यावर उपकार केला, कोणाचे उपकार ठेवू नाही, पण देण्याकरता आपल्याला काही नाही मोबदला. एखादा राग गाऊन दाखव म्हणजे एखादा राग गाऊन दाखव म्हटल्यानंतर त्याने काढली तुळी. आता या शेतकऱ्याला काय करा नांगर धरणारा. त्याने जेव्हा ताण मारायला सुरुवात केली, याला काय झालं म्हणजे असं काय थरथर करतोय म्हणजे. लोक मलाच म्हणतील या बाबाचं खाल्ल्यामुळे काय झालं का काय याला. तेव्हा शेजारचा शेतकरी बसला, का काय झालंय, काय चालू आहे, बोला ना या माणसाला काय झालं म्हणले. असं कसं काय करतोय म्हणजे. लोक मलाच म्हणते तू भाकरी खाऊ घातल्या म्हणजे काय टाकलं का काय भाकरीमध्ये. तुला माझा पहिलं थरथर करायचं म्हणजे. मग मी डागवत होतो म्हणजे त्याला. त्यांनी काय 2-4 काळ्या गोळ्या केले, ते पेटवले आणि गोष्ट ठेवता पहिला. हा डोळे बंद करून ताण मारतोय. तेवढा तिसरा माणूस झाला. अहो म्हणजे काय चालू आहे, काय तापवतोय म्हणते मी. नाही म्हणजे डाग व्हायचंय म्हणजे. थांबा, त्याला तर कळत होत त्याच्यातलं. तो गेला त्यांच्या कानात सगळा बंद कर म्हणजे डागवायची वेळ आली आता. अरे बाबा, तो गाणारा जरी चांगला असला पण कोणासमोर गातो. तसं या ठिकाणी ऐकणाऱ्याच्या मानसिकतेचं ज्ञान जर सांगणाऱ्याला नसेल तर त्याचं वक्तव्य व्यर्थ जातं. एक मनुष्य मुंबईला सर्व्हिसला होता. दीपोळींच्या सुट्ट्यांमध्ये गावी निघाला. रेल्वेने जायचं होतं, स्टेशनवर पोहोचायचं होतं, रिझर्वेशन केलेलं होतं, पण गर्दीमुळे बसमध्ये बसता येत नव्हतं. टेन्शन मध्ये बसला. उशीर जर झाला तर रिझर्वेशन वाया जाईल, पुन्हा रिझर्वेशन मिळणार नाही, सुट्ट्या आता मोजके आहेत. टेन्शन मध्ये बसलेला तेवढ्यात एक मनुष्य आला पळत. तुम्हाला सांगू का म्हणजे काय, भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला गीतेत काय सांगतात तुम्हाला सांगू का. भगवान गीतेत काय सांगता हे सांगू नको, मी काही पोथी ऐकायला बसलो नाही, तर मला गाडी केव्हा मिळेल सांग. आता तो गाडीच्या टेन्शन मध्ये म्हणतो भगवान गीतेत काय सांगतो सांगू का. त्याला काय सांगू त्याची ऐकण्याची मानसिकताच नाहीये. भागवतामध्ये आत्मदेवाची कथा येते ना. आत्मदेव आत्महत्या करण्याकरता गेला. साधूने समजून सांगितलं, अरे बाबा कशाला आत्महत्या करतो, इतकं सुंदर शरीर भगवंताने दिले, भगवंताचं भजन कर. विवेकम तुस्मासाद्य त्यज संसार वासना. संसार वासनेचा त्याग कर. त्याला पोरं काय करतोय, त्याला पोरं ते लोक कुठं सुखी आहेत. एका माणसाला 3 मुलं होती. त्याला चला आता वाटण्या करून द्या पोरांच्या. ठरल्या वाटण्या, पण बाप म्हणजे मी कुठं राहणार, तुम्ही सगळं बघताय, ते तुम्ही असं करा 4-4 महिने आमचे 3 राहत जा. 4 महिन्याच्या घशामध्ये, त्याच्या घशामध्ये, याच्याकडे झालं तुमचं वर्ष निघून जाते. म्हणजे तुम्ही माझ्याही वाटण्या करायला लागले जमिनी बरोबर. त्याच्यापेक्षा मी काय तुम्हाला दिलेलं नाही.
तुम्ही असं का तुम्ही 4-4 महिने माझ्याकडे येऊन राहा तुम्ही घरात बाहेर अशा प्रकारे जर मुलं असतील काय त्या बापाने काय करावं बरं काय रडतोय तो मुलगा नाही म्हणून बरं आहे नाही तर नाहीये म्हणलं महाराज मला नका सांगू मी काय पोती ऐकायला बसलोय का आमच्या संसारी माणसाचं दुःख तुम्हाला संन्यासाला काय करायचं बरं ऐकलं नाही ना काय ऐकण्याची मानसिकता नाही पण ज्या वेळेला त्या साधूला दया आली साधूने फळ दिलं मुलगा झाला दुंदुकारी मुलगा मोठा झाला शहाणा झाला दारू पिऊ लागला व्यसनाधीन झाला एक दिवस बापाने अडवला तू काय करतोस इथं ब्राह्मण कुळात जन्मलाय दारू काय पितो मांस काय खातो काय काय करतो नाद लागले तुला काय सांगितलं बापाला तुम्हाला जर या घरात राहायचं असेल तर अर्धी सत्कर खायची गपचूप पळून राहिले निघ घराच्या बाहेर बसला डोक्याला हात लावून तेव्हा रडत होता मुलगा का होत नाही म्हणून आता रडतोय मुलगा का झाला म्हणून पश्चाताप झाला आणि मग त्या आत्मदेवाला गोकर्णाने उपदेश केला देहस्ति मांसरुधिरे भीमते त्यजत्वं जाया सुतादिश सदा ममतायवञ्च पश्यानिशं जगदिदं शलभं वरिष्ठो वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठो बंधू सोयरे पिसून सर्व मिथ्या हे आता उपदेश पटायला लागला कीर्तन म्हटलं की 50च्या पुढचे जास्त दिसतात कीर्तन कारण शहाणपण हे करता तेवढा काळ जावं लागतो संसारात चटके बसून बसून होरपून मग शहाणपण येतात मग येतो कीर्तन तोपर्यंत चालतच काय काय तारुण्याच्या मध्ये नमाने कोणासी सदा मुसमुसी मैसा रेडा तो कोणाला काही समजत नाही असं तरुण कोणा हा कोणाला काही समजत नाही
पण जसं जेव्हा चटके बसतात होरपडतो त्यावेळेला मग हळूहळू लागतो खाली जमिनीवर यायला, तोपर्यंत 50 उलटून जाते. म्हणजे ऐकण्याची मानसिकता निर्माण व्हावी हे महत्वाचं आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा जगाला उपदेश करण्यापेक्षा एकदा आपल्या मनाला उपदेश कर. सुखाला कारण मन आहेत, दुःखाला कारण मन आहेत, ऊर्ध्वगतीला कारण मन आहेत, अधोगतीला कारण मन आहे. मन करारे प्रसन्न, मन करारे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्षत्व बंधन सुख समाधान इच्छा दे. चित्त समाधान तरी विष वाटे सोने, मनाच्या तळमळे चंदने यंग पोळे. मन तळमळत असेल तर चंदनाने यंग पोळे. समाधान कशात आहे? चित्ताच्या स्थिरतेमध्ये आहे. मनोधावते सर्वोत्तम उन्मत्त गजेंद्रवत, उन्मत्त झालेल्या गजेंद्राप्रमाणे धावणार मन आहे महाराज. मनोहि द्विधम प्रोक्त शुद्धम च अशुद्धमेव च, अशुद्धम काम संपर्क शुद्धम काम विवर्जितम. योग संध्येमध्ये मनाचे 2 भेद सांगितले, शुद्ध मन आणि अशुद्ध मन. अशुद्ध मनामध्ये अनेक कामना असतात, कामनांनी युक्त अशुद्ध मन असते. अशुद्धम काम संपर्कात शुद्धम काम विवर्जितम. कामना रहित मन शुद्ध असतं आणि कामना रहित मन भगवत प्राप्ती कडे घेऊन जाणार असतं. अनेक मनोकामना असतात, हे मन शांत बसत नाही. मनाचा स्वभाव सांगू का? एक भिकारी मनात विचार करीत होता, भिक्षा मागून आणायचा, उरलेलं पीठ माठात भरून ठेवायचा, माठ टांगून ठेवला. माठाकडे पाहून विचार करतोय, जर दुष्काळ पडला फार पैसे मिळतील या पिठाचे, काय करणार? पीठ विकून टाकू, एक शेळी घेऊन त्या पैशात. 5-6 वर्ष 20-25 शेळ्या होते, शेळ्या विकून टाकायच्या, कुठे तोंड घालते, ठेवायचेच नाही. मग 2 जर्सी गाय घेऊ, 20-20 लिटर दुधाच्या 2 जर्सी गाय म्हणजे 40 लिटर दूध होईल ना. सध्या काय भाव दुधाचा? 35 रुपये. 35 रुपये किती 40 लिटरचे? 1400 मध्ये 500 रुपये खर्चात गेले, किती राहिले? 900 राहिले. महिने किती झाले मग? 9 27,000. 27,000 रुपये जर महिन्याला मिळाले, लग्न करा काय कोणी मुलगी देईल ना आपल्याला? मग लग्न होईल, मग घरी पत्नी येईल, मग मुलं बाळ होतील, मग सकाळी सकाळी मी दूध काढीत असेल तेव्हा पोरग पळत येईल, पोरग म्हणेल पप्पा पप्पा, मम्मीने बोलावलं.
मी म्हणतो तुला समजत नाही की मी तर काम करतोय. तेवढं पत्नी बाहेर येईल, आमच्या दोघांचे भांडणं होतील, मला असा राग येईल, तिला अशी लात मारेल. अशी लात मारली मळक्याला सर पीठच पीठ अंगावर. काय मिळालं महाराज? मनाचा स्वभाव रे मन मूर्ख कबतक जग में जीवन व्यर्थ गवाएगा. रे मन मूर्ख कबतक जग में जीवन व्यर्थ गवाएगा. राम नाम नहीं गाए अरे मूर्ख मना का निरर्थक चिंतन करतोय. न करले मेरे मना तेरी बीती उमर हरी नाम बिना. सुमिरन करले मेरे मना तेरी बीती उमर हरी नाम बिना. धरती नेहा देना जैसे कोपनीर बिनु बेनोक्षीर बिनु. वीर विहीर आहे पण त्या विहिरीला पाणीच नाही तर काय उपयोग आहे. गाय आहे पण दूधच नाही. पाणी नसणाऱ्या विहिरीला महत्व नाही. दूध न देणाऱ्या गायीला महत्व नाही. जैसे तरुवर फल बिन होईना, फळ नसणाऱ्या वृक्षाला महत्व नाही, तैसेही प्राणी हरी नाम बिना. त्याप्रमाणे भगवत नाम ज्याच्या मुखात नसेल त्याच्याही जीवनाला महत्व नाही महाराज. आणि मग जीवनाला महत्व येण्याकरता अरे म्हणा सुमिरन करले मेरे मना तेरी बीती उमर हरी नाम बिना. हे भगवंताचं नाम चिंतन करायला सांगतायत. तुकोबाराय जगाला उपदेश करण्यापेक्षा मनाला उपदेश करतो. अरे मना नको रे मना, नको नको या मायेच्या जळ्यात अडको. समोर काळ आला तुला ग्रासण्याकरता प्रथम चरणामध्ये. नको नको मना नको नको मना
म्हणा नको नको म्हणा, गुंतो माया जाई मायेच्या जाळ्यात अडकू नको. हे मदादी माझी माया ब्रह्मादिक असे नकळेची आया, ब्रह्मादिकांना सुद्धा न कळणारी ही माया आहे. या मायाने कोणाकोला झटका दिला माहित नाही. कबीर महाराज सांगते इंद्र चंद्र को क्या क्या भयो सबको मालूम है जी, इंद्र चंद्र को क्या क्या भयो सबको मालूम है जी, इंद्र चंद्र को क्या क्या भयो सबको मालूम है जी, इंद्र चंद्र को क्या क्या भयो सबको मालूम है जी. नारद की तो हुई नारदी, नारद की तो हुई नारदी, ऐसी नौबत बाजी. इंद्र चंद्र को क्या क्या भयो सबको मालूम है जी, नारद की तो हुई नारदी ऐशी नौबत बाजी. इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा, नारद चुकला चला भजनाचा. या मायेने इंद्राला झटका दिला, चंद्राला झटका दिला, नारदालाही झटका दिला. नारद चुकला चाळा भजनाचा, कधी कधी भजन करणारे भरकटतात. नारदासारखे भरकटले जाऊ. नारद चुकला चाळा भजनाचा, या मायेचा झटका आहे. एकदा सुदामाने भगवान कृष्णाला विचारलं, तुझ्या मायेबद्दल फार ऐकलंय म्हणले मी, मला माया पाहिजे. भगवान म्हणले सुदामा प्रत्यक्ष मी असताना माया पाहण्याची बुद्धी तुला काय झाली बरं? न्याय नाही तर कशाला माया पाहत होतो? नाही माया पाहिजेच म्हणजे. गोमती नदीच्या तीराला दोघे उभे होते. सुदामाने पाण्यात डुबकी मारली. भगवंताने माया दाखवायला सुरुवात केली. सुदामा चालला वाहत 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 चालला. एका तीराला लागला, एके ठिकाणी घाट होता. घाट सोडून वर आला. वर दिसली गर्दी. कशाची गर्दी म्हणले? तिथे एका राजाचा मृत्यू झालेला होता आणि त्या राजाचा मुलगा नव्हता. प्रश्न पडला की आता राजसिंहासनावर बसायचं कोणाला? आणि राजाच्या या नियम असा असतो की राजाचा मृत्यू झाल्यानंतर राजाच्या जागेवर दुसऱ्या व्यक्तीची स्थापना केल्याशिवाय अंत्यसंस्कार करू नये. कारण अंत्यसंस्कार जर राजाचा झाला तर अराजकता होऊन जाईल, दुसऱ्याचं आक्रमण होईल. आता राजाचा अंत्यसंस्कार राहिलेला आहे आणि तर मग गादीवर कोण बसवायचा मोठा प्रश्न पडला. राजाला मुलगा नव्हता. मंत्रिमंडळाने बैठक घेतली आणि निर्णय घेतला, हत्तीच्या सोंडीत माळ दिली. हत्ती ज्याच्या गळ्यात माळ घालील तो राजा. गर्दी कशाची कशाची म्हणून आज सुदामा गेला आणि त्या हत्तीने याच्याच गळ्यात दिली माळ घालून. याच्या गळ्यात माळ घालीन सुदामाला उचलून बसवलं हत्तीवर. झाली मिरवणूक सुरू. सुदामा म्हणला, अरे मला कुठे घेऊन चालले? मी काही बिघडवलं नाही. तू कोणाचं बिघडवलं नाही म्हणून तुझ्या गळ्यात माळ पडली. नाही हे पुढे माना करणारे लोक होते, त्यांच्याकडे रद्दीच्या म्हणून पाहिलं त्या हातीने. आजपासून तुम्ही राजा. राजा मला कसं ज्ञान म्हणले? तुम्ही फक्त आसनावर बसा, आदेश करायचा. काम करणारे मंत्रिमंडळ तयार आहेत. ठीक आहे म्हणजे काय प्रारब्ध असेल. झाला राजा. राजसिंहासन, राजगादीवर बसला. राजवस्त्र परिधान केले. काही काळ गेला आणि राजाच्या एका राणीचा मृत्यू झाला. राणीचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा मंत्रिमंडळ गोळा झालं. आता अंत्यसंस्कार राणीचा करायचा आहे. मग काय करायचं? हे सांगितलं, आमच्या राज्यात असा नियम आहे की पत्नीचा मृत्यू झाला की पतीने जायचं. हे उलट कसं काय म्हणले? आमच्या राज्यात नियम आहे. मी आता पण असं पाहिलं होतं की पती मेल्यानंतर पत्नी सती जात असते. नाही, आमच्याकडे पत्नी सतीने जात, पती स्वतः जातो म्हणजे.
म्हणजे आता कसं काय करायचं तर घाबरला. आता मला जावं लागेल. हो मग नियम आहे म्हणलं तू. ते पण मी तुमच्या राज्यातला नाही, मी बाहेरून आलोय म्हणजे. आतापर्यंत राज्य भोगायला मजा वाटली, बाहेरून आलोय, चालणार नाही. सुदामा घाबरला, लागला पळायला आणि त्यांच्या पाठीमाग मंत्री लागले पळायला. असं करीत करीत रडत रडत सुदामा नदीच्या बाहेर आला. भगवान कृष्ण विचारलं, सुदाम तो का रडतोय? मग ते लोक माझ्या माग लागले. कोण लोक? माग पण कोणीच नाही. मग मी काय पाहिलं म्हणे? काहीच नाही पाहिलं. तुझं स्नानाला डुबकी मारली म्हणे. मग स्नान करता करता हे सगळं दिसलं, ही माझी माया आहे. तो म्हणला मायेचं दर्शन करायचं. मी तुला मायेचं दर्शन करवलं. जिचं अस्तित्व नसतानाही जी भासती दुःखाला कारण ठरते ती माया आहे. आणि म्हणून नको नको मना गुंतो माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया. हे रती माईके दुःखाची जनते नाही आदी अंत्य अवसान. हे माया रचित जगत आहेत. या जगताचं अस्तित्व सिद्ध होत नसतं महाराज. हे नेहमी सांगत असतो. एक मनुष्य चारा विकायला गेला. पूर्वीचा काळ, बैलगाडीमध्ये चारा नेला. एक ग्राहकाला, खाओ काय भाव दिला चारा? किती काय तुम्हाला? फक्त सांगा, पूर्ण गाडी घेऊन टाकतो. 300 रुपये. त्या काळातला भाव सांगितले त्यांनी. 43 वर्षापूर्वी 300 रुपये चारा ठेवला. झालं सौदा. द्या 300 रुपये चारा घेऊन जा. हमल्या कागदावर लिहून दे. काय कागदावर लिहायचं म्हणजे? थोडं करार करायचं आपल्या इथे. त्यामुळे लिहिलं काय बिघडलं? माझं काय बिघडलं? लिहि तुझ्या हातात. त्यांनी लिहिलं चाऱ्याची गाडी 300 रुपये. कर म्हणली सही. लावा म्हणली सही. टेकवला अंगठा. होता अंगठे बाद गळ्यात मला हाकल गाडी. तो शेतकरी मला गाडी कुठे हाकलताय? दुसरे साधन घेऊन या, माझं गाडी मोकळी करून द्या. म्हणलं मला खोटं बोलायला आवडत नाही. म्हणजे मी कुठं खोटं बोलतोय? मी कागदावर काय दिलं? चाऱ्याची गाडी घेतली म्हणजे चाऱ्याची गाडी. काही लोक बोलताना असं बोलतात, सत्यवादी हर्षेंद्र अंतर्याचाच नंबर. बोलता बोलता खोटं बोलून फसवतात. आता सौदा झाला चाऱ्याचा, गाडी घेऊन चालतो. बैला सगळं गाडी घेऊन चालतो. तो गरीब माणूस बिचारा नगवर आहे ना. लोक गोळा झाले का कशाला गरीबाला फसवतो तुम्ही? नाही हो, मी खरा माणूस आहे. मला खोटा बोलायला अजिबात आवडत नाही. बघ बरे कागदावर काय दिलंय. चाऱ्याची गाडी घेतली म्हणली मी चाऱ्याची गाडी. एक मन म्हणला, अरे बाबा 300 रुपयात गाडी येत असते का? बैला सगळं गाडी. तुला काय करायचं? सौदा माझा झालाय ना. 300 होईल, 500 राहू. तुला पडतो मध्ये कागदावर लिहिलंय का नाही? आणखी एक मग कागदावर काय लिहिलंय? म्हणजे चाराची वेळ 300 रुपये. मग या कागदावर बैल लिहिले का? नाही. काय म्हणलं बैल? बोलला का? हे जू लिहिले का? नाही. काय म्हणले जू? हे चाक लिहिले का कागदावर? नाही. काम नाही चाक. ह्याच्यावर आक लिहिलंय का? नाही. काय म्हणले आक? एक एक पाठ उचलचा फसवतो म्हणजे गरीबांना. चाऱ्याची गाडी शब्द त्यांनी जरी कागदावर लिहिला असला तरी प्रत्यक्ष त्याला चाऱ्याची गाडी सिद्ध करता आली नाही. तसा माया रचित संसार आहे. हा विचारांती सिद्ध होत नसतो आणि म्हणून हा दुःखाला कारण असतो. आणि म्हणून महाराज सांगतो, रे म्हणा नको, रे म्हणा नको नको मना गुंतो माया जाळी. पुढं बघ, काळाला जवळी ग्रासावया. मृत्यू आलेला आहे जवळ. सावधान. दृग दृग नाही त्याचे देह जब डग मग पग पग मग मग अग पग चग मुख दंड वटन जग भग भग जमान जल भग जग भगवत भज जग सुवर्ण सर्वती नंदी अजल पसरे झटपट मन झटपट झटपट काल ने पट सिर झटपट करे काल ने पट सिर झटपट करे काल ने पट सिर झटपट करे. दृग दृग नाही त्याचे देह जब डग मग पग पग मग मग अग
डोळ्यात दिसायला कमी झालं, ऐकायला कमी झालं, पाय थरथर कापायला लागले, तोंडाचे दात पडले. चक मुख दंत वचन जग भग भग जमान चरत भग जगरम. वा भगवाजी, जेव्हा अनुचार लग भग जगरम, अनुचार गोळा झाले, लग भग जगरम, लोक जागा हो. सावध होई बापा, काळ लागला बापा, आता प्रपंची गुंतू नको. हो, आता प्रपंचातून बाहेर पड. सावधान, काळ सावध करतो. केस पांढरे व्हायला लागले की काळाची पहिली नोटीस आली. बरं का, दुसरी नोटीस, चग चग मुखदंत वचन जप भग भग जम अनुचार लग भग जगरम. तोंडात दात पडले. भगवान सांग इथून पण हलका आहार सेवन करा. खीर खा, खिचडी खा. हा नवीन दात बसवतो, खाऊ नये ते खातो ना आजारी पडतो. काळाची तिसरी नोटीस, दिसायला कमी झालं. भगवान सांगतात आता बाहेर काही पाहू नका. ऐसा हृदया माझे मी राम, असता सरसुखास्य आराम, ये भ्रांतसे काम विषयावरी. आता बाहेर पाण्याऐवजी हृदयात मला पहा. पण ऑपरेशन करतो, चष्मा लावतो, सिनेमा पाहायला जातोच. आता 3 नोटिसानंतर चौथ्यांदा बुलडोझरच यात. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. सरते शेवटी काळ बांधून येईल, सरते शेवटी काळ बांधून येईल, सरते शेवटी काळ बांधून येईल. आमचे काय बाजाईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, सरते शेवटी वा काळ बांधून येईल. एका जनार्दनी आमचे काय जाईल. शेवटी मग बुलडोझर म्हणजे काळ बांधून नेल, मृत्यू आलेला आहे. सावधान, अरे म्हणा नको नको मना गुंतो माया जावी, काळाला जोडी गा सावया. या काळाची जेव्हा तुझ्यावर उडी पडेल तेव्हा तुझे माता पितातला सोडणार नाही. चरणावर काळाची उडी पडेल, Rama
2:30 वाजलेत. काही पाहुणे आहेत लांबून आले, त्यांना जायचं आहे ना. पावसा पाण्यात घ्या आवडून. आता कोणता ऋतू चालू आहे? दुसऱ्याला घ्या. माणसं सगळ्या ऋतूवर चालायला लागल्या, ऋतून तरी काय करावं? माणसं सगळ्या ऋतूवर चालताय, तर ऋतू सगळ्या ऋतूवर चालायला लागला. स्वातीच्या नक्षत्राची लोक वाट पाहिजे. आता या स्वातीच्या नक्षत्रात अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवाः यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवाः कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम्. भगवान सांग अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवाः. सर्व प्राणी अन्नावर जगतात, अन्न पर्जन्यावर अवलंबून आहेत. आणि यज्ञात भवति पर्जन्य, पर्जन्य यज्ञावर अवलंबून आहेत. आणि यज्ञ कर्म समुद्भवाः, यज्ञ कर्मावर अवलंबून आहे. कर्म म्हणजे यज्ञ. जसं कर्म कराल तसे प्रकृती आपल्याला फल देते. मग प्रकृतीकडून जर चांगली अपेक्षा केली तर आपण जरा सत्य बोलत जाऊ. एकमेकाच्या मनातलं एकमेकाला कळत नाही म्हणून बरं. कळत कसं होईल बरं? समजा कल्पना करा, उद्या सगळ्यांच्याच मनातलं सगळ्यांना कळालं, परवापासून भांडणं सुरू होती. कारण माणसं मनात वेगळं ठेवतात, बोलतात वेगळं, वागतात वेगळं, करतात वेगळं. आणि म्हणून चित्ताला शुद्ध करावं आणि सद्विचाराने राहावं म्हणजे प्रकृती देखील आपल्याला साथ देते. प्रकृतीचा जो ऱ्हास झाला तो सर्वात जास्त केला तो मानवाने केला. कुठल्याही पशूंनी केला नाही. आणि जेवढ्या शहाण्या लोकांनी नाश केला तेवढ्या वेड्यांनी नाही केला. वेडे काही त्रासदायक असतात का? एकदा एक मंत्री साहेब होते, पूर्वीचा काळ. ती गाडी बंद पडली मध्येच. तिथं तो मेंटल हॉस्पिटल. गाडी बंद पडली, 10 पसाले तिकडून. कोण बोनेट वर चढतोय, कोणी वर चढतोय, कोणी खिडकी उघडतोय, कोणी वर डोकून पाहतोय. मंत्री दिसतो म्हणते. तो बोनेटवर उभा राहिला आणि ते बोलायला सुरुवात केली, माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मेंटल हॉस्पिटल. नेमकी त्या मंत्र्याची गाडी तिथं काय बंद पडत. बर, एक प्रसंग असा घडला की त्या गाडीला बोल्ट निघून गेले, नट निघून गेले. आता योगाकडे लक्ष झालं. आता इथं गॅरेज नाही, काही दिन त्यात नट निघून गेले तर नट आणायचे कुठून? नट गळून पडले. एक पागला त्यांच्या कानात सांगायला लागला, नाही साहेब एकटा राहिला त्याच्यानंतर. शेवटी भगवंताचा धावा करू लागलो नाही. हे गोविंद हे गोपाल अब तो जीवन हारे. 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 मेरा प्रभु है तुम्हारे सिंधु के किनारे. नहीं पधारे. हे गोविंद हे गोपाल अब तो जीवन हारे. हे गोविंद हे गोपाल अब तो जीवन हारे. हे गोविंद हे गोपाल अब तो जीवन हारे. चार प्रहर युद्ध भयो जय गुरु मनराय. चार प्रहर युद्ध भयो जय गुरु मनराय. नाम कान दुबन लागी कृष्ण को पुकारे.
आगे छुटत बोले पिछे होता आवाज. भगवान निघाले. लक्ष्मीचे कुठं चाललायत? ह शब्द लक्ष उच्चारला आणि ती शब्द उच्चार्यापर्यंत हत्तीपर्यंत पोहोचले. धावा केला भगवंत. शेवटी भगवंताचा धावाच करावा लागतो. कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही. गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. सावध केलं महाराज. जवळचे सगळे लांब पळाले. काळाची ही उडी पहिलवा जेव्हा सोडविना तेव्हा मायवा. जन हे सुखाच्या दिले घे. जन हे सुखाची दिल्या घेतल्याचे अंत काळीचे नाही कोणी. महाराज सांगतात माता पिता तर सोडवणार नाही. पुढं कोणी राजा सोडवणार नाही. कोणी चौधरी सोडवणार नाही. सोयरे तर अजिबात नाही. तृतीय चरणावर सोडविना राजा देशीचा चौधरी. सोडविना राजा देशीचा चौधरी. सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरे भले भले. कोणी राजा सोडवणार नाही. कोणी चौधरी सोडवणार नाही. सोयरी तर अजिबात नाही. सोयरे जवळही येत नाही. जवळ पैसा आला की विकून तिकून ओळख काढून येतील. मग पण त्या धनाचे झाल्या तुटी स्त्री वस्तू सोने लागे पाठी. पत्नी सुद्धा हातात काठ घेऊन मागायला लागते. तुम्हाला काही अक्कल नाही. सगळे लांब लांब पळतात महाराज. आणि म्हणून सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरे भले भले. अशाला भगवंताची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. जेव्हा सगळे उपाय खुंटतात त्यावेळेला परमात्म्याचं स्मरण होतं. आणि म्हणून महाराज सांगतात त्या परमात्म्याशिवायला कोणी सोडवणार नाही. शेवटच्या तो का म्हणे तुला सोडविना कोण. 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 तो का म्हणे तुला सोडविना कोण.
त्याला स्वस्य रामभाऊ भिकाजी पवार यांचं असणारं प्रथम पुण्यस्मरण. त्या निमित्ताने त्यांचे आप्तेष्ट, मित्रगण, भक्तगण, भजनी मंडळ, गायकवादक मंडळ, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, पाहुणे मंडळ, आज दिंडीचं प्रस्थान झालं. कोणाला दिंडीला जायचं असेल तर पाठीमागून आता काही लोकांना कपास वेचायची, कोणाला मका सोंगायची. कार्तिक वारीला पंढरपूरून आलो आम्ही काल. पंढरपूरला सुद्धा दरवर्षी माझी गर्दी कमीच वाटली. आम्हाला तरी शेतकरी घाबरायला लागला होता. शेवटी शेतकऱ्याचं जीवन शेतीवर असतं. आणि वर्षातून एकदाच पीक मिळतं. त्याच्यावर पुढच्या वर्षाचं सुद्धा अवलंबून असतं. वर्षभराचा खर्च, पुढच्या वर्षाचा खर्च. आणि वारकरी संप्रदायामध्ये जास्तीत जास्त शेतकरी वर्ग आहेत. बेटातून आज दिंडीचं प्रस्थान झालेलं आहे. बरेच लोक बेटातून निघलेत. काही आता उद्या परवा जातील. आळंदीमध्ये आपल्या मठाचं 2 स्लॅबचं काम झालेलं आहे. 3ऱ्या स्लॅबचं काम चालू आहे. खाली पार्किंगचा स्लॅब आणि वरचा कार्यक्रमाचा हॉल, 2 हॉल तयार झालेत. बाकीचे कामं होत राहतील. तरी असो, या श्राद्धाच्या निमित्ताने असणारी सेवा आहेत. तुकोबाराय मनाला उपदेश करतायत. नको नको मना गुंतू माया जाळी, काला जोडी ग्रासावया. काळाची हिवडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायवा. सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि सोदरी भली भली तुका म्हणे तुझं सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचोनी, या काळाची हिवडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. झालेली सेवा प्रवचने समर्पण. विठ्ठल जय जय विठ्ठल, आळंदीच्या कामासाठी या ठिकाणी आवाहन केलेलं होतं. त्यात प्रतिसाद म्हणून बाबासाहेब कारभारी पवार यांनी 1100 रुपये या ठिकाणी रोख स्वरूपात या ठिकाणी दिलेले आहे. गावाच्या वतीने, त्याचप्रमाणे सरला बेटाच्या वतीने खूप खूप धन्यवाद व आभार मानण्यात येत आहे. बाबासाहेब कारभारी पवार 1100 रुपये. भाविकांना विनंती आहे, आपण कबूल केलेली देणगी उद्यापासून ताबडतोब आणून द्यावी. व या ठिकाणी आताही कोणाला देणगी जाहीर करायची असेल किंवा रोख स्वरूपात द्यायची असेल, त्यांनी आताही या ठिकाणी आणून दिल्यास या ठिकाणी स्वीकार केला जाईल. कृपया सर्व पाहुण्यांना विनंती, आपण लगेच जेवणासाठी बसून घ्यायचं आहे. महिला मंडळ, पुरुष मंडळ, वाढीकडे वाढायला घ्या. ज्यांचं दर्शन झालं त्याने लगेच पलटी करून घ्या. माऊली Vale,
देवीच्या कामासाठी ज्या ठिकाणी आवाहन केलेलं होतं त्यात प्रतिसाद म्हणून बाबासाहेब कारभारी पवार यांनी 1100 रुपये या ठिकाणी रोख स्वरूपात या ठिकाणी दिलेले आहेत. त्यांचं गावाच्या वतीने त्याचप्रमाणे सरला बेटाच्या वतीने खूप खूप धन्यवाद व आभार मानण्यात येत आहे. बाबासाहेब कारभारी पवार 1100 रुपये. देण्याची याच कुणाला वस्तू स्वरूपात सिमेंटच्या गोण्या किंवा अनेक विविध प्रकारचे साहित्य द्यायचं असेल त्यांना या ठिकाणी आपण जाहीर करावे, या ठिकाणी स्वीकार करण्यात येत आहे. माधव भाऊसाहेब पाटील पवार यांच्याकडून यांच्याकडून 500 रुपये हळदीच्या कामासाठी या ठिकाणी देणगी आलेली आहे. त्यांचं या ठिकाणी सरला बेटाच्या वतीने व गावाच्या वतीने खूप खूप आभार मानण्यात येत आहे. आता निवडणूक आहे ना. विनंती आहे आपण स्टेजकडे यायचं आणि या ठिकाणी आपलं नाव द्यायचं, या ठिकाणी आपलं नामोल्लेख केला जाईल. फोटो घ्या, फोटो घ्या काढून लगेच. श्रीमती अंजनाताई गोरख पवार यांच्याकडून या ठिकाणी आळंदीच्या मठाच्या कामासाठी 500 रुपये रोख स्वरूपात या ठिकाणी देणगी आलेली आहे. त्यांचं सरला बेटाच्या वतीने व गावाच्या वतीने खूप खूप आभार मानण्यात येत आहे. कुणाला देणगी जाहीर करायची असेल किंवा रोख स्वरूपात द्यायची असेल त्यांनी कृपया वाल्मिकराव माणसं सगळे ऋतून चालू लागले, काय करावं.